नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात पाहू शकता। बघा ITIचे ऑप्शन फॉर्म भरणे बंद झाले, पुढे काय करायचे, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच दुसरी जी काही मेरिट लिस्ट आहे ती कधी लागणार आहे त्याची देखील माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर संपूर्ण जे काही तुमचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ते पाहणार आहोत। त्यासोबतच दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल त्याची देखील माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता ITIचे जे काही ऑप्शन फॉर्म आहे ते भरणं बंद झालेले आहे, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिअरली कळेल। बघा तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा आता या ठिकाणी पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे, म्हणजे ज्यांना ट्रेड त्या ठिकाणी मिळाला होता त्यांच्यासाठी या ठिकाणी माहिती होती की 15 जुलैपासून 19 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी करता येणार होते। तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलं होतं, ठीक आहे। 19 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करता येणार होते। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन केलं नसेल तर तुमचे ॲडमिशन आता होणार नाही आहेत। तुम्हाला जो काही ट्रेड मिळाला होता तो त्या ठिकाणी आता गेलेला आहे, ठीक आहे। उमेदवाराने सदर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवारांना प्रवेश निश्चित करावा लागेल। बघा तुम्हाला सांगितलं होतं, जर पहिल्या नंबरचा ट्रेड तुम्हाला लागला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करणे कंपल्सरी आहे। जर ॲडमिशन केलं नाही तर पुढच्या फेरीसाठी तुम्ही पात्र राहणार नाही आहे, ठीक आहे। पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, आता बघा दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही त्या उमेदवाराला। नंतर बघा ज्या उमेदवाराच्या आता ह्या ठिकाणी बघा जर आपण पाहिलं तर बघा दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्रवेश व विकल्प सादर करणे। बघा दुसरे प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थांनी विकल्प व प्राधान्य सादर करणे। उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जे काही विकल्प असतील या प्रवेश फेरीमध्ये देखील विचार घेण्यात येतील, ठीक आहे। 15 ते 19 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचे जे काही ऑप्शन फॉर्म आहे ते भरण्याची मुदत होती। आता तुमची दुसरी जी काही लिस्ट आहे, दुसरी लिस्ट बघा या माध्यमातून तुम्हाला सांगून देतो, दुसरी मेरिट लिस्ट सेकंड जी काही लिस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रेड अलॉट होईल तर ती असणार आहे 27 जुलैला। 27 जुलैला तुमची सेकंड लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, पाहू शकता। 27 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे 27 जुलैला सकाळपासून तुम्हाला या ठिकाणी SMS येणे जे आहे ते सुरू होऊन जाईल। ज्या ज्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी ट्रेड लागला असेल त्यांना SMS येतील, ज्यांचा लागला नसेल त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला जाऊन एक वेळेस चेक करायचे, कारण SMS पडत नाहीत। त्यामुळे एखाद्या वेळेस जर SMS नाही आला तरी देखील तुम्ही तुमचा युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे किंवा नाही। आता आपण प्रश्न या ठिकाणी पाहूया, जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। अजूनही जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आता आपण प्रश्न घेऊया। तर बघा मित्रांनो, आता आपण ह्या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे मयूर इंगेल यांचा। बघा सर, माझा नंबर पहिल्या ट्रेडला लागला आहे, मला तो ट्रेड पाहिजे नाही, दुसऱ्या फेरीला माझा नंबर लागेल का? बघा तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र नाही आहेत, पहिला मुद्दा म्हणजे आहे। तुम्हाला मी परत सांगतो सर्व विद्यार्थ्यांना की ज्यांनी पहिल्या फेरीसाठी, ज्यांना पहिल्या नंबरचा ट्रेड लागलेला आहे, ज्यांना पहिल्याच नंबरचा ट्रेड लागलेला आहे ते पुढच्या फेरीसाठी कुठल्याच फेरीसाठी पात्र नाहीत। त्यांनी एकतर ॲडमिशन करायला हवं होतं 19 तारखेच्या, म्हणजे 5 वाजेपर्यंत, म्हणजे आज 5 वाजेपर्यंत। ज्यांनी ॲडमिशन केलेलं नाही आहे ते आता पुढे त्या ठिकाणी पात्र नाही आहेत, त्यासोबतच त्यांचा अर्ज देखील या ठिकाणी बाद झालेला आहे। पुढच्या कुठल्याच फेरीसाठी तुम्ही पात्र नाही आहेत। पुढचा प्रश्न बघा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर नक्कीच विचार केला पाहिजे। सर, यात नॉट फ्रीज बेटरमेंटचा ऑप्शन नसतो काय? म्हणजे पहिला लागलेला ट्रेड सेफ ठेवून दुसऱ्या ट्रेडसाठी अप्लाय नाही का करता येत का? म्हणजे सेकंड राऊंडला जरी कोणता ट्रेड नाही लागला तर पहिल्या ट्रेडलाच आपण ॲडमिशन करू शकतो? प्लीज रिप्लाय सर। बघा हे जे काही ऑप्शन आहे ते आपल्याला MST CETच्या जी काही ॲडमिशन प्रोसेस असते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे जे काही बेटरमेंट आहे, नॉट फ्रीज आहे, फ्रीज आहे, हे जे ऑप्शन आहेत आपल्याला MST CETच्या ॲडमिशनला पाहायला मिळतात, ठीक आहे। ITIच्या ॲडमिशनला हे जे काही ऑप्शन आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे ह्या ठिकाणी असं कोणीही प्रयत्न करू नका की पहिल्या लिस्टला जो काही ट्रेड लागला असेल तो जर मी ॲडमिशन केलं नाही आणि सेकंड लिस्टला त्या ठिकाणी गेलो, सेकंड लिस्टला ट्रेड लागला नाही तर पहिल्या लिस्टला त्या ठिकाणी त्याच ट्रेडला ॲडमिशन घेता येईल, असं होत नसतं। जर तुम्ही ॲडमिशन केलं नाही, बहुतेकांची संधी ती गेलेली आहे। आता ज्यांना ट्रेड लागला होता त्यांनी ॲडमिशन केलं नसेल तर त्यांना सेकंड राऊंडसाठी आता जर त्यांचा ॲडमिशनला त्या ठिकाणी नंबर लागला तर ओके, जर लागला नाही तर त्यांना त्या ठिकाणी पुढच्या फेरीपर्यंत वेट करावं लागेल। तिसऱ्या फेरीला जर त्यांना ट्रेड मिळाला तरपर्यंत, म्हणजेच हे जी काही बेटरमेंट आहे, नॉट फ्रीज आहे, हे जे काही ऑप्शन आहे ते या ठिकाणी ITIच्या ॲडमिशनमध्ये नसतात। नक्कीच यावर सरकारने विचार करायला पाहिजे आणि हे जे काही ऑप्शन आहे ते दिले पाहिजे, म्हणजे जेणेकरून सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीचा चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो। आता पुढचा प्रश्न
त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे बघा, सर जसं आपला नंबर कुठं पण लागला नाही 4 पण राऊंडला तर ॲडमिशन होऊ शकते का? बघा, सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. बहुतेकांना या ठिकाणी बहुतेक विद्यार्थी जे घाबरून जातात, ज्यांना असं वाटतं की जर 4थ्या राऊंडपर्यंत माझा नंबर लागला नाही तर माझा ITIला ॲडमिशन होणार नाही का? बघा, असं काही नसतं. जर तुमचा 4ही राऊंडपर्यंत ॲडमिशन झालं नाही तरी देखील तुम्हाला ITIला ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येतं. बहुतेक असे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी, ज्यांना मी चांगल्या ट्रेडला त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन दिलेलं आहे, ज्यांचे 4ही राऊंडपर्यंत ट्रेड लागलेले नाही आहेत. तर बघा, तुम्हाला नंतर देखील फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, चांगले जे काही ट्रेड आहेत, जर तुमची टक्केवारी चांगली असेल तर तुम्हाला चांगले जे काही ट्रेड आहेत ते तुम्हाला नंतर मिळू शकतात. 4ही राऊंडपर्यंत जर तुमचा ट्रेडला कुठल्याच ट्रेडला त्या ठिकाणी नंबर लागला नाही किंवा लागला असेल, तुम्ही ॲडमिशन केलं नाही तरी देखील तुम्हाला चांगल्या ट्रेडला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येतं. ठीक आहे, तरी घाबरून जायचं नाही. कोणत्याही विद्यार्थ्याने तुम्हाला सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमचा ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, सर मला फर्स्ट राऊंडमध्ये रत्नागिरी ITIमध्ये मला इलेक्ट्रिशियन ट्रेड नाही लागला, तर आता सेकंड राऊंडमध्ये मी मुंबईमध्ये ऑप्शन फॉर्म भरू शकतो काय? डिस्ट्रिक्ट चेंज झाल्यामुळे माझा नंबर लागू शकतो का? लागल्यास ॲडमिशन होईल का? प्लीज सांगा. हो, ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला असेल त्या ITIला तुमचं ॲडमिशन 100% होणार आहे. फक्त एकच काळजी घ्या. आता तुम्ही ह्या ठिकाणी जसं विचारलेलं आहे की जर समजा जिल्हा चेंज झाला, तसं काहीही नाही आहे. कुठलाही विद्यार्थी कुठेही ॲडमिशन करू शकतो. कोल्हापूरचा विद्यार्थी मुंबईला ॲडमिशन करू शकतो, मुंबईचा विद्यार्थी नंदुरबारला ॲडमिशन करू शकतो, नंदुरबारचा विद्यार्थी परभणीला ॲडमिशन करू शकतो, परभणीचा विद्यार्थी अमरावतीला ॲडमिशन करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटेल, ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेड टाकला असेल, ज्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी तुम्हाला नंबर जर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागला, जर तुम्हाला ट्रेड अलॉट झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करता येतं. फक्त तुमची राहण्या खाण्याची जी काही व्यवस्था आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी बघावी लागते. त्यासाठीच सर्व विद्यार्थी जे आहे सोयीस्कर त्या ठिकाणी जे आपल्याला सोयीस्कर असेल तेच पाहत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला राहण्या खाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणीच तुम्ही टाकत असता. जर तुमची या ठिकाणी व्यवस्था असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी टाकू शकता. आणि सर्वच विद्यार्थ्यांनी हे क्लिअर करून घ्या की तुम्हाला ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. फक्त एकच की तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था बघून तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, तर यांचा जो काही हा जो काही डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल. आता ह्या ठिकाणी बघा, ऑप्शन फॉर्म भरणे बंद झालेले आहे, परंतु तिसऱ्या राऊंडला तुम्ही नक्कीच या ठिकाणी जो काही एक्सपेरिमेंट आहे तुमचा तुम्ही ट्राय करू शकता किंवा नक्कीच तिसऱ्या राऊंडला तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. अनिल जाधव यांनी विचारले, सर पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत सर्वच जागा भरू शकतात का? काही जागा शिल्लक ठेवतात, शिल्लक राहतात जागा. 4थ्या फेरीपर्यंत 5व्या फेरीत म्हणजे 4थी फेरी होऊन पण जागा ज्या आहेत त्या शिल्लक असतात. ठीक आहे, त्यामुळे काळजी करायची नाही आहे. 4 फेऱ्या झाल्यानंतर देखील तुमच्या जे काही ITIच्या जागा आहेत त्या शिल्लक असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यांचाच आहे पुढचा प्रश्न अनिल जाधव यांनी, ऑप्शन फॉर्म भरणे कंपल्सरी आहे का? ऑप्शन फॉर्म भरणे कंपल्सरीच आहे. ते म्हणजे असं की जर तुम्ही पहिल्या लिस्टला ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला ट्रेडच अलॉट होणार नाही. त्यासाठी ऑप्शन फॉर्म भरणे हे कंपल्सरी. ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन द्याल त्यावेळेसच तुम्हाला सिस्टीम त्या ठिकाणी ट्रेड प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ट्रेड अलॉट होईल, ऑप्शन फॉर्म भरला नाही तर तुम्हाला ट्रेड मिळणार नाही. आता बघा, ह्या ठिकाणी एक कन्फ्युजन होऊ शकतं. ते म्हणजे असं की सर आम्ही ह्या फ्रीला म्हणजे सेकंड लिस्टसाठी ऑप्शन फॉर्म भरला नाही. काळजी करायची नाही आहे. फर्स्ट लिस्टला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता तर तोच ऑप्शन फॉर्म तुमचा सेकंडला देखील कंटिन्यू केला जातो. ज्यांनी अजूनही ऑप्शन फॉर्म भरला नसेल त्या विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे. तुम्ही पहिल्या लिस्टसाठी जो ऑप्शन फॉर्म भरला असेल तोच तुमचा सेकंड राऊंडसाठी देखील कंपल्सरी त्या ठिकाणी म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस केले नसेल किंवा काही भरलं नसेल, यावेळेस तुम्ही जर ऑप्शन फॉर्म भरला नसेल, चेंज केला नसेल, तर मागच्या वेळेस जो ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला आहे तोच तुमचा सेकंड लिस्टला सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे. कुठलाही अजून तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुढे बघा, फर्स्ट राऊंडमध्ये माझा नंबर लागला नाही तर मला फॉर्म भरावा लागेल का? जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर सेकंडसाठी नक्कीच तुमचा नंबर लागू शकतो. सर दुसऱ्या फेरीला कंपल्सरी ऑप्शन फॉर्म भरावे लागते का? कंपल्सरी नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितले, पहिल्या फेरीला जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल तर सेकंडला तुमच्या त्या ठिकाणी इच्छा आहे, जर तुम्हाला चॉईस चेंज करायची असेल, तुम्हाला जर ITI त्या ठिकाणी म्हणजे तुमचे जे काही प्रिफरन्स आहे, जर तुम्हाला खालीवर करायचं असेल, दुसरा नंबरचा प्रिफरन्स 1 नंबरला न्यायचा आहे, 1 नंबरचा 100 नंबरला न्यायचं आहे, ते तुमच्यावर त्या ठिकाणी जे काही ऑप्शन आहेत तुमचे ते त्या ठिकाणी सर्वस्वी तुमची चॉईस आहे. त्यामुळे ते कंपल्सरी नाही आहे, परंतु ऑप्शन त्या ठिकाणी द्यावेच लागतात. जर ऑप्शन दिले नाही तर तुम्हाला ट्रेड मिळणार नाही. पुढचा प्रश्न बघा, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी, सर तुम्ही मागच्या व्हिडिओला माझं उत्तर दिलं नाही तर प्लीज द्या. मला काही समजत नाही आहे, मला मदत करा सर. मला खूप भीती वाटत आहे की नंबर लागणार की नाही. बघा, अशा पद्धतीने भीती या ठिकाणी ITIच्या विद्यार्थ्यांना वाटू शकते. त्यासाठी मी या ठिकाणी मदतीसाठी आहे. विद्यार्थ्यांनी काळजी करायची नाही आहे. बघा, नेम पंकज संतोष डुकरे,
पुढे जर आपण पाहिलं तर क्लास पासिंग ही त्यांची माहिती आहे, त्यांनी टाकलेले जे काही ट्रेड आहेत अशा पद्धतीने. माझा नंबर लागणार का सर, प्लीज रिप्लाय मी. खूप टेन्शनमध्ये आहे मी. मागच्या व्हिडिओला पण मेसेज टाकला होता, तुम्ही काही सांगितले नाही रिप्लाय सर. बघा या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, नंबर लागण्याच्या संदर्भात तुम्हाला मी पुन्हा एकदा परत सांगतोय की ऑप्शन फॉर्म ज्या पद्धतीने तुम्ही भरता त्यावर सर्वस्वी डिपेंड आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल किंवा नाही लागेल ते सांगू शकत नाही, कारण ते सिस्टीम जनरेटेड त्या ठिकाणी ट्रेड तुम्हाला अलॉट केले जात असतात. जर तुम्ही हा ट्रेड, आता बघा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, जर तुम्ही हा ट्रेड तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये टाकला असेल आणि जर त्या ठिकाणी तुमची टक्केवारी जर बसत नसेल तर तो ट्रेड तुम्हाला मिळणार नाही. अशा पद्धतीने ऑप्शन जे आहेत तुम्ही दिलेले असतात आणि त्यामुळे जी काही सिस्टीम आहे ती त्या पद्धतीने तुम्हाला अलॉट करत असते ट्रेड. आता समजा जर तुम्ही हा वेगळ्या ठिकाणी टाकला असेल आणि त्या ठिकाणी जर तुमची टक्केवारी त्या ठिकाणी बसत असेल कट ऑफमध्ये, तर तुम्हाला तो जो काही ट्रेड आहे तो तुम्हाला अलॉट करून दिला जात असतो. तर अशा पद्धतीने ती सिस्टीम जनरेटेड ह्या ठिकाणी लिस्ट जी आहे ते लागत असते. त्यामुळे तुमचा पुढच्या फेरीला लागेल किंवा नाही लागणार हे सांगू शकणार नाही. ठीक आहे, तर ऑप्शन फॉर्म तुम्ही कसं भरता यावर सर्वस्वी डिपेंड असतं. तर अपेक्षा तुमचे सर्व प्रश्न या ठिकाणी क्लिअर केलेले असतील. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.